नमस्कार, कसे आहे? बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता। हे बघा, मीच खूप आजारी होती। 8 दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही। दवाखान्यात गेली तर गोळ्या दिल्या, गोळ्यांची रिॲक्शन आली, नंतर परत मी आजारी पडली, खूपच आजारी होती। हे बघा, आज आपल्याला बनवायचं आहे या मक्याचे पकोडे। आता मक्याचा किस तर मी तुम्हाला दाखवलेला आहे। आता आपण मक्याचे पकोडे बनवण्यासाठी हे 3 मकईचे कणस घेतले, हे बघा, आणि हे असे दाणे पाडून घेऊ आपण याचे। हे असे दाणे पाडून घेऊ आणि हे मिक्सर मध्ये, हे बघा, हा लसूण जास्त घ्यायचा याच्यात। हे बघा, हा एवढा लसूण घेतला, ह्या जाड मिरच्या घेतल्या 3 आणि ह्या बारीक मिरच्या घेतल्या 5, हे बघा, आणि हा अद्रकचा तुकडा। हे मिक्सर मधून आपल्याला काढून घ्यायचं आहे। थोडं जिरं घ्यायचं आहे, हे बघा, एवढं जिरं घेतलं, 1 चमचा भर जिरं टाकू आणि नंतर मग हे एकजीव करायच्या वेळेस मी तुम्हाला दाखवते। परत या मक्याचे दाणे पाडून घेऊ, याला धुवून घेऊ। हे बघा, असे एक लाईन काढून घ्यायची आणि एक लाईन काढली का असे फटाफट निघता। मग हे छान कणस आणायचे। हे मी रेसिपी करायलाच आणले होते हे कणस, पण त्या दिवशी कानी किस केला मी बाकीच्या कणसांचा आणि मी आजारी होऊन गेली आणि हे कणस आता पिवळे झाले। तर मग तरी पण मला या रेसिपी बनवायचीच आहे याची। हे बघा, मी अशा प्रकारे हे 3 कणस सोलून घेतले आणि त्याला पाण्यामध्ये टाकले। आता आपण ह्याला धुवून टाकू चांगले। हे छान धुवून काढले, हे बघा, हे बघा, हे असं वाटून घ्यायचं। आता हे एक भांड मी वाटून घेतलं आणि हे भांड वाटायचं आहे। याला असं घर करून घ्यायचं याला। हे सगळं वाटून झालेलं आहे, असं छान जाड वाटायचं। हे बघा, हे मस्त असं जास्त बारीक नाही, असं जाड वाटून घ्यायचं मस्त। आणि यांच्या असे छान पकोडे होता आणि स्वादिष्टही लागता आणि पौष्टिकही असता। आता मी हे मिरची, जिरं आणि लसूण, अद्रक हे बारीक केलेलं होतं, हे पण याच्यात टाकून घेते, हे बघा। आणि हा कांदा कापलाय मी एक, हा पण याच्यात टाकून घेते। मोठा आकाराचा होता म्हणून एकच घेतला मी। आणि हा कोथिंबीर कापून घेतलाय, हा पण याच्यात टाकून घेते। आणि हे निंबू आहे, हा पण याच्यात पिळून घेते, हे बघा, एका निंबूचा रस याच्यात टाकून घेते। स्वादानुसार मीठ टाकू, हे बघा, आपलं हे वाटलेलं किती आहे बॅटर तेवढं त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। हे मीठ टाकलं स्वादानुसार आणि थोडी हळद टाकायची। हे बघा, हे थोडी हळद टाकली, 1 चमचा हळद टाकली आणि हे 2 चमचे धन्याचं कूट टाकते। हे 2 चमचे धन्याचं कूट आणि हा चाट मसाला आहे, हा चाट मसाला टाकते 1 चमचा भर। हे बघा, हे चटणी आहे, लाल चटणी, हे लाल चटणी टाकते। हे बघा, हे बेसन पीठ आहे, हे बेसन पीठ टाकते मी, हा 1 चमचा आणि हे 2 चमचे बेसन पीठ टाकलं, 2 चमचे बेसन पीठ टाकलं। आणि हे तुमच्याकडे तांदूळाचं पीठ असेल ना तर तुम्ही तांदूळाचं पीठ टाका। हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे माझ्याकडे तांदूळाचं पीठ नाही आहे म्हणून मी हे कॉर्नफ्लॉवर 2 चमचे टाकते। हे बघा, हे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले।
आता याला एक जीव करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे हे तळून घ्यायचे. ही एक बॅच मी तळलेली आहे आणि टाकताना तुम्हाला दाखवलं नाही, कारण बाहेर गॅसची अंडीवाला आला होता म्हणून मी टाकून बाहेर चालली गेली. गॅसची अंडी घेतली. आता हे दाखवेन मी तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे छान तळून घ्यायचे, मस्त खरपूस भाजून. आणि हे खूप पौष्टिक असतात आणि चांगले असतात. असे मक्याचे पकोडे तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा, खूप छान असतात. हे बॅटर कसं बनवलं हे तर मी तुम्हाला सांगितलंच अगोदर, आणि आता पण दाखवते मी तुम्हाला टाकून. हे 3 मक्याच्या कणसांमध्ये भरपूर होतात. पोरांचा नाश्ता वगैरे होऊन जातो. मुलं असे मक्याचे कणस खात नाही भाजलेलं, तर त्यांना असं खाऊ द्या. आपण पण खा मन भरून. हे बघा असं टाकायचं. याला आपल्याला जो आकार पाहिजे त्या आकारामध्ये टाकायचं. हे बघा मी असे लांब लांब बनवले कबाब सारखे. याला कबाब बी म्हटलं तरी चालेल, पण मी कबाब नाव ठेवू नाही शकत याचं. हे कबाब सारखे असे लांब लांब करून घ्यायचे, असे मोठीमध्ये, आणि असे टाकायचे. गॅस टाकताना फुल राहू द्यायचा, नंतर कमी करून घ्यायचा. हे बघा मी तिसरी बॅच टाकली मी, आणि हे छान झालेले आहे. हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला छान असे मक्याचे पकोडे करून दाखवलेले आहे. हे खूप छान झाले. हे खूप स्वादिष्ट आहे आणि खूपच पौष्टिक आहे. असे तुम्ही पण करा, तुम्ही पण खा. हे पकोडे तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला. बघा किती खुसखुशीत आणि छान. घंटीचं बटन दाबा बरं का. टाकलेला नाही आहे मी आजारी असल्यामुळे.